संत तुकाराम महाराज बीज या दिनविशेषाच्या निमित्ताने समोर आलेले संत तुकारामांचे विचार आहेत. म्हणजे तब्बल 400 वर्षांपूर्वीचे पर्यावरणविषयक विचार. बरोबर. आणि दुसरीकडे अगदी आजच्या काळातली म्हणजे 5 ऑगस्ट 2025 रोजी स्थापन झालेल्या माने ॲग्रो सोल्जर फाउंडेशन या आधुनिक संस्थेची माहिती आहे. ज्यांनी आपल्या कामासाठी निधी आणि मदतीचं आवाहन केलंय. राईट. हो, अगदी तेच. तर आजचे आपले मिशन काय आहे हे मी स्पष्ट करते. आपल्याला हे शोधून काढायचंय की 4 शतकांपूर्वी मांडले गेलेले आध्यात्मिक आणि पर्यावरणीय विचार आजच्या 21व्या शतकातील शाश्वत शेती आणि ग्रामीण सक्षमीकरणाच्या हायटेक मॉडेलशी कसे जुळतात. एक्झॅक्टली. ठीक आहे, आपण हे थोडं सविस्तर समजून घेऊया, कारण भूतकाळ आणि वर्तमान काळाचा असा थेट संबंध जोडला जाणं ही खरोखरच कुतूहल निर्माण करणारी गोष्ट आहे. नक्कीच. आणि जर आपण या दोन्ही स्रोतांचा व्यापक दृष्टिकोनातून विचार केला तर एक फार मोठी गफलत आपल्या लक्षात येते. कोणती गफलत? आपण अनेकदा इतिहास आणि आधुनिक विज्ञान यांना पूर्णपणे वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये पाहतो. म्हणजे आपल्याला असं वाटतं की क्लायमेट चेंज, सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा पर्यावरणाचं रक्षण या सगळ्या अगदी काल परवा आलेल्या आधुनिक संकल्पना आहेत. खरंय, आपण तसाच विचार करतो सहसा. पण आजचा हा प्रवास आपल्याला दाखवून देतो की शेती, निसर्ग आणि मानवी जीवन यांच्यातील समतोल राखण्याचं सूत्र आपल्या संतांनी कित्येक शतकांपूर्वीच अगदी अचूकपणे मांडून ठेवलं होतं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे प्राचीन तत्वज्ञान केवळ कागदावर किंवा भक्तीपुरते मर्यादित न राहता आजच्या काळात प्रत्यक्ष मातीत कसं उतरवलं जात आहे हे आपण यातून डिकोड करणार आहोत. अगदी पहिल्या स्रोतापासून सुरुवात करूया आपण. संत तुकाराम महाराज. हो, 400 वर्षांपूर्वीचा हा पहिला पर्यावरणवादी विचार कसा होता हे पाहताना मला एका गोष्टीचं प्रचंड आश्चर्य वाटलं. आपल्याला प्राप्त झालेल्या माहितीनुसार तुकोबारायांचा अत्यंत प्रसिद्ध अभंग आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. हा निसर्गप्रेमाचा मूळ गाभा आहे. हो, पण यातला सोयरे हा शब्द फार महत्वाचा वाटला मला. त्यांनी निसर्गाला फक्त एक देव मानून दुरून हात जोडायला नाही सांगितलं, किंवा निसर्ग ही फक्त वापरून फेकून देण्याची रिसोर्स म्हणजे संपत्ती आहे असंही म्हटलं नाहीये. त्यांनी झाडे, वेली आणि वन्य प्राण्यांना आपले सोयरे म्हणजे थेट जवळचे नातेवाईक मानले आहे. हो ना, आपण कुटुंबातल्या माणसांची जशी काळजी घेतो तशीच काळजी निसर्गाची घेतली पाहिजे. हा विचार त्या काळात किती क्रांतिकारी असेल याचा आपण फक्त विचार करू शकतो. इथे सर्वात लक्षवेधी गोष्ट काय माहितीये, हा विचार केवळ निसर्ग संवर्धनापुरता मर्यादित नाहीये. म्हणजे अजून काय दडलंय यात? यामागे एक अत्यंत सखोल असा मानसशास्त्रीय आणि भावनिक दृष्टिकोन दडलेला आहे. आपल्या स्रोतांमध्ये स्पष्टपणे नमूद केले की निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याने मनाला मिळणारी शांती आणि माणसाच्या दोषांचे निराकरण यावर संत तुकारामांचा भर होता. अरे वा, म्हणजे निसर्गाचा आणि मानवी मनाचा थेट संबंध. हो, त्यांनी असं म्हटलंय की आकाशाच्या अथांगपणाकडे पाहून माणसाच्या मनातील संकुचित भावना नष्ट होतात. आजच्या काळात आपण जेव्हा मानसिक आरोग्याविषयी बोलतो तेव्हा आधुनिक मानसोपचार तज्ज्ञ इकोथेरपीचा सल्ला देतात. हो, खुल्या आकाशाखाली जाऊन मनाची अस्वस्थता दूर करण्याचा सल्ला. अगदी तेच. 400 वर्षांपूर्वी मांडलेला हा विचार आजच्या मेंटल हेल्थच्या प्रॅक्टिसेसशी किती तंतोतंत जुळतो हे पाहणं खरोखरच अचंबित करणारं आहे. पण इथे मला एक शंका येते. तुकाराम महाराजांचा काळ असा होता जेव्हा कुठेही आजच्यासारखे प्रदूषण नव्हते, मोठमोठे कारखाने नव्हते. बरोबर. मग तेव्हा त्यांनी निसर्गाच्या समतोलाविषयी एवढा गंभीर इशारा का दिला असावा? आधुनिक काळात आपण जो शाश्वत विकास किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा शब्द वारंवार ऐकतो, त्याच्या संदर्भ त्यांच्या लेखनात खरोखरच एवढे स्पष्ट आहेत का? हा एक अतिशय उत्तम प्रश्न आहे आणि याचंच उत्तर आपल्याला त्यांच्या दूरदृष्टीत मिळतं. प्रदूषण आजच्यासारखं नसलं तरी मानवी स्वभाव आणि निसर्गावर नियंत्रण मिळवण्याची मानवाची हाव त्यांना तेव्हाही दिसत होती. अच्छा, म्हणजे मानवी स्वभाव तोच होता. म्हणूनच संत तुकारामांनी हवा, पाणी आणि वृक्ष या घटकांचे महत्त्व ओळखून त्यांच्या जतनावर